सद्गुरू विठोबा महाराज चातुर्मासे गुरुभक्त परिवाराकडून पंढरपूरच्या विठ्ठलचरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण करण्यात आला। 1,22,00,000 किंमत असणाऱ्या तुळशीहाराला 108 पानं आहेत। अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव पार पडला। देश विदेशातून आलेल्या लाखो गुरुदेव भक्तांनी तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी तुकडोजी महाराजांच्या समाधीला आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली। शिर्डीत 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान महाशिवपुराण या कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांचं शिर्डीत आगमन होताच ढोल ताशाच्या गजरात फुलांची उधळण करण्यात आली। जागतिक पर्यटन दिनानिमित्त 4थ्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। परभन्ना फाउंडेशन, महाराष्ट्र पर्यटन विभाग, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळ तसंच धोंडू बाजी चव्हाण प्रतिष्ठान यांच्या एकत्रित येऊन हा महोत्सव आयोजित केला गेलाय। यात मोलाई लघुपटानं प्रथम क्रमांक मिळवला। यावेळी विविध चर्चासत्रांमध्ये तज्ज्ञांनी विचार मांडले। पर्यटन चित्रपट सृष्टीच्या समन्वयातून मोठ्या संधी उपलब्ध असल्याचा सूर यातून उमटला। सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या विविध मागण्यांकरता सोमवारी मोर्चा काढण्यात येणार आहे। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शनचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वक्तव्याचा लातूरच्या अहमदपूरमध्ये निषेध करण्यात आला। जोरदार घोषणाबाजी करत बाबासाहेब पाटलांनी तात्काळ शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली। बदलापूरमध्ये मनसैनिकांनी दारू विक्री विरोधात दारूच्या दुकानाबाहेर राडा घातला। दारू विकत घेऊन मद्यपी रस्त्यावरच दारू पिऊन धुडगूस घालतात, त्यामुळे महिला आणि लहान मुलांना याचा त्रास होतो। यामुळे मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। सिल्लोड तालुक्यातील बाळापूर इथं गेल्या महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट बघायला मिळतोय। पिसाळलेल्या कुत्र्यानं 3 जणांचा चावा घेतलाय, त्यामुळे आता मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताकरता मागणी होतीये। मुंबईतील बोरिवली पश्चिममधल्या ओल्ड MHB कॉलनीमध्ये कुत्र्यानं महिलेवर हल्ला केला। या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। लव्ह जिहादच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। त्याची दुचाकी पेटवून देण्यात आली। मैत्रिणीसोबत आलेल्या तरुणाला जळगावच्या मोहाडी रोडवर अडवून बेदम मारहाण झाली। या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेतलं गेलंय। इतरांचा शोध सुरू आहे। जळगावामध्ये भरधाव डंपरनं 5 वाहनांना जोरदार धडक दिली। यात 1 जण जखमी झाला। अपघाताच्या दरम्यान काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये शेतकरी मेळाव्याकरता जात असताना वाहनाचा अपघात झाला। या अपघातात एकाचा मृत्यू झालाय, 11 जण जखमी झाले। सोलापुरामध्ये तलवार फिरवत वाढदिवस साजरा करण्यात आला। या प्रकरणात विजय साठेसह 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान पोलिसांकडून वाढदिवस साजरा करणाऱ्यांचा शोध घेतला जातोय। भिडे गुरुजींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। बंद दाराआड दोघांमध्ये चर्चा झाली। एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्याकरता भिडे गुरुजी आले होते असं फडणवीस म्हणाले। पालकमंत्री आशिष शेलार यांच्या जनता दरबारात गोंधळ झाला। तक्रार मांडण्याकरता जाऊ न दिल्यानं नागरिक आक्रमक झाले। अंधेरी पूर्वमधील BMC कार्यालयामध्ये आशिष शेलारांचा जनता दरबार भरला होता। टीम इंडियानं दिल्ली कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये दुसऱ्या दिवशी मजबूत पकड घेतली। इंडियानं पहिला डाव 5 बाद 518 धावांवर घोषित केला। वेस्ट इंडिजची उर्वरित 43 षटकांमध्ये 4 बाद 140 धावा अशी दुर्दशा झाली। ते अजूनही 378 धावांनी पिछाडीवर आहेत।